वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं आम्ही कोकणी चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये। रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य भाटे परिसरातील हे श्रीदेव झरीविनायक मंदिर। हे मंदिर रत्नागिरी बसस्थानकापासून अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। श्रीदेव झरीविनायक मंदिर हे रत्नागिरीतील एक प्रसिद्ध मंदिर असून श्रीदेव विनायक हे जागृत दैवत असल्याची हिंदूंची श्रद्धा आहे। पर्यटक म्हणून येणारे भाविक मोठ्या संख्येने श्री विनायकाच्या दर्शनासाठी येथे वर्षभर येत असतात। इथला प्रशस्त असा समुद्रकिनारा आणि मोठं असं सुरूचं बन या मंदिराच्या सौंदर्यात आणखीन भर घालतं। मंदिरात प्रवेश करत असताना आपल्याला हे उंदीर मामा दिसतात। असा मूषक जसा आपण या मंदिरात बघतोय तसाच गणपतीपुळ्याला देखील आहे। या मंदिराच्या लगेचच खाली हे तळं आहे, ज्यामध्ये मासे आणि कासव डुबताना दिसतात। हे तळं 12ही महिने पाण्याने भरलेलं असतं। गोमुखातून वाहत असलेले पाणी या तळ्यात साठते। मंदिराच्या अगदी बाजूलाच खारा पाण्याचा समुद्र असून देखील झऱ्याचं पाणी गोडं आढळतं। हे या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य आहे। इथे असलेल्या झऱ्यांच्या काठाला जागृत गणपतीची प्रतिमा आहे, म्हणून या मंदिराचे नाव झरीविनायक असे आहे। समुद्र तटाजवळ व अगदी रस्त्यालगत असलेल्या या मंदिराचा भव्य असा जीर्णोद्धार 9 एप्रिल रोजी करण्यात आलाय। अतिशय देखणं असं हे मंदिर उभारलं असून या मंदिराची रचना दाक्षिणात्य शैलीत केली आहे। मुंबईतील स्वर्गीय वनिता सीताराम शेट्टी यांच्या स्मरणार्थ गणेश भक्त सीताराम शेट्टी यांनी आपल्या ऑनशोर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सौजन्याने हे मंदिर उभारलंय। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते मंदिराचा कळशारोहण करण्यात आला। मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी आता खुलं करण्यात आलं असून रत्नागिरी जिल्ह्यासह अनेक ठिकाणांहून भाविक आणि पर्यटक
श्री विनायकाच्या दर्शनासाठी आणि मंदिराचा नवा साज पाहण्यासाठी आता येऊ लागले आहेत. पर्यटक मोठ्या प्रमाणात येथील समुद्रकिनारा व सुरूचे बन पाहण्यासाठी येथे येतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका.